नमस्कार. सध्या हॉस्पिटलमध्ये MCNची टीम आलेली आहे. हॉस्पिटल म्हटल्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, अचानक MCNची टीम हॉस्पिटलमध्ये कशी गेली हा प्रश्न तुमच्या मनात येईल. पण प्रभाग क्रमांक 9मध्ये सध्या उमेदवार आहेत दीपाली लालाजी मिसाळ. महानगरपालिकेचं वारं वाहत आहे, पण दीपालीताई भरती झालेल्या आहेत दवाखान्यामध्ये आणि त्यांचा प्रचार पण सुरू आहे. नेमकं प्रकरण काय आहे, त्यांची तब्येत कशी आहे, अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. थेट जाणून घेऊयात, ताईंशी आपण संवाद साधूयात. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. हॉस्पिटलमध्ये आलोय, तब्येत कशी आहे तुमची? सुरुवातीला थेट प्रश्न. आता आज बरी आहे, म्हणजे रात्रीपासून बरी आहे. महानगरपालिकेची निवडणूक सध्या चालू आहे, प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. कशी चालली आहे तयारी हा थेट प्रश्न तुम्हाला. नाही, मी जरी हॉस्पिटलमध्ये आहे ना, परंतु माझे जे काही मित्रपरिवार आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत, महिला पदाधिकारी, हे सर्व जवळपास प्रत्येक वार्डामध्ये 25-25, 30-30च्या टीम करून त्या माझ्यासाठी, पक्षासाठी आणि जनहितासाठी त्या मतदान मागतायत. मग पॉम्पलेटच्या माध्यमातून हो किंवा बाकी अन्य सोर्स आहेत, काम आपलं प्रभागामध्ये चालू आहे. अशा प्रकारे तुमची तयारी चालू आहे. ताई, महापालिकेत गेल्यानंतर पहिली 5 कामं तुम्ही कोणती कराल? तुमचं व्हिजन काय आहे? या शहराचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे पाणी टंचाई जो मुद्दा आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं आपण बघतो की शहरामध्ये पाण्याचा खूप मोठा आहे. सत्ताधारी पक्ष गेल्या 30 वर्षापासून इथं सत्ता गाजवतो, मग तो शिवसेना असेल किंवा आता भाजप असेल. पण यांच्या काळामध्ये फक्त पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही आहे आणि जनता याला त्रस्त झालेली आहे. इव्हन मी पण एक सामान्य कुटुंबातनं बिलॉंग करते आणि जो पाण्याचा प्रश्न आहे तो सगळ्यात पहिले आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. मी तर म्हणते की सभागृह, आपण नगरसेवक झाल्यानंतर सभागृह सुरूच करू देणार नाही जोपर्यंत या शहराच्या पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत. आणि मला असं वाटतं की सगळ्यात मोठा मुद्दा जर प्रत्येक वार्डामध्ये, म्हणजे शहराच्या 115-117 वार्डामध्ये जो मुद्दा आहे तो सगळ्यात प्रामुख्याने तो पाण्याचा आहे. आया बहिणी फेस करतात, महिला कामाला जातात आणि कामाला जात असताना त्यांना जर समजा दुपारची ड्युटी असेल तर पाणी कधी येणार, सकाळची ड्युटी असेल तर दुपारी पाणी येणार का, किंवा मग बाकीच्या गोष्टी, लेकरांना शाळेत सोडायचं तर मग पाणी येणार का. तर हे सगळे प्रश्न आहे. त्यांना बाहेर कुठे जायचं तर पाण्याचं त्यांना चिंता असते. तर मला असं वाटतं सगळ्यात पहिले जर मुद्दा आहे तर आपण पाण्याचा घेणार, तोपर्यंत आपण सभागृह चालूच होऊ देणार नाही. एकंदरीत पाण्याचा प्रश्न तुम्ही सगळ्यात सुरुवातीला हातात घेणार आहात. ताई, महिला सुरक्षेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे आणि तुमच्या प्रभागात सुद्धा महिला सुरक्षा हा विषय खूप महत्त्वाचा आणि गंभीर झालेला आहे. कसं बघताय तुम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी? तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे? सत्ताधारी पक्षांना महिला सुरक्षेच्या संदर्भात काही राहिलेलं नाही आहे. फक्त लाडकी बहिणी योजना काढायच्या, मात्र त्याच बहिणींची कुठे सुरक्षा नाही, त्या बहिणीच्या मुलींची कुठे सुरक्षा नाही. परंतु मात्र आपण आपल्या प्रभागामध्ये महिला सुरक्षेच्याबद्दल आपण काम करणार. आपण बघितलं की सातत्यानं मी महिला शहर जिल्हा अध्यक्ष या नात्याने काँग्रेस पक्षामध्ये सातत्यानं संपूर्ण शहरामध्ये महिलाच्या अन्यायासंदर्भामध्ये मी आवाज उठवलेला आहे. निश्चितपणे माझ्या प्रभागातही ते होणार. जागोजागी महिलांसाठी, म्हणजे बघा, आज महिला बाहेर निघत नाही की त्यांना एवढी अनसिक्युरिटी आहे की ते बाहेर निघत नाही. त्यांना काही रात्र त्या आज फिरू शकत नाही. जसं मुलं फिरू शकतात तसं आज आमची भगिनी फिरू शकत नाही. त्यासाठी प्रामुख्याने आमच्या प्रभागामध्ये जागोजागी पोलीस चौकी लागली पाहिजे, ही माझी द्वितीय मागणी असणार आहे. जसं पाण्याची प्रथम आहे तशी माझी द्वितीय मागणी असणार आहे. महिलांसाठी कडक कायदे, मग ते दामिनी पथक असेल, इतर पथक असेल, त्यांच्या माध्यमातून पूर्ण प्रभागामध्ये महिलांसाठी आपण कडक कायदे त्या ठिकाणी, पेट्रोलिंग आपण त्या ठिकाणी 100% वाढवणार. शहरामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे, पण प्रभागात पण तो आता जाणवतोय. युवक बेरोजगार होत चालला, इथून मायग्रंट होतोय, तो शहर सोडतोय. शहर सोडून जाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कसं, तुमच्याकडे काय प्लॅन आहे की तुम्ही शहरामध्ये रोजगार निर्मितीसाठी काय कराल? हे बघा, जसं CMEGPA, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, PMEGPA, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, सीड मनी आहेत, DIC आहे, तर जिल्हा उद्योग केंद्राचे अनेक प्रोजेक्ट आहेत. परंतु समाजापर्यंत आणि कॉमन मॅनपर्यंत ते पोहोचत नाही. कुठला तरी मेडिटेटर असतो जो दलाली करतो आणि तो 10 लाखाची 2 लाख 2.5 लाख असे खातो, म्हणते नंतर त्यामध्ये डेव्हलपमेंट होत नाही किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा बिझनेस चालत नाही. तर ही जी गोष्ट होती, हा लॅकिंग ऑफ पॉईंट आहे. आपण थेट शासनाकडून आपले जे काही बेरोजगार मुलं आहेत त्यांना त्या योजना देण्याचं काम करू. त्यांना त्याच्यातून आपण एक व्यावसायिक बनण्याची एक संधी देऊ आणि निश्चितपणे ज्यावेळेस युवांना रोजगार मिळतो त्यावेळेस ते शहर सोडणार नाही असं मला वाटतं. आणि अन्य कंपन्या, आज आपण बघितलं की DMIC आहे, दिल्ली मुंबई कॉरिडॉर आहे, तिथे अनेक कंपन्या येत आहेत. आपले प्रयत्न असणारे 100% की आपले जे मुलं आहेत प्रभागामधले, ज्या मुली आहेत की त्यांना 100% त्या ठिकाणी जॉब लागले पाहिजे. ज्यांना व्यवसाय करायचा त्यांच्यासाठी आपण म्हणजे
साहजिकच आहे. शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्यांना थेट एकही रुपये त्यांना खर्च न करता, माझ्या स्वतःच्या खर्चातून मी ते एकही रुपये त्यांनी खर्च न करता आपण त्यांना त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी देणार. प्रभागामध्ये महापालिकेच्या शाळा आहेत पण शिक्षक नाहीत, काही शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपला दवाखाना आहे पण मेडिसिन नाही, डॉक्टर्स नाही आहे तिथे. कसं बघता येतं तुम्ही की शासनाने हे धोरण तर आणलं आहे पण इकडे दुर्लक्ष झालं आहे? एक नगरसेवक म्हणून त्या भागाचा विकास करताना या दोन, शिक्षणाची आणि आरोग्याची समस्या भरपूर आहेत. नाही, साहजिकच आहे. ॲक्च्युली एखादी योजना आपण त्या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भात आणतो किंवा कुठलेही नगरसेवक असतील, फक्त ते आणायचं, त्याचं उद्घाटन करायचं आणि एकदा चालू करून द्यायचं, ही जी कन्सेप्ट लोकांची आहे आणि फक्त समाजाला दाखवायचं आम्ही हे काम करतोय, तर ही नको आहे. आपण ह्याला प्रामुख्याने ज्यावेळेस आपण जे काही काम आता जसं करणार, हॉस्पिटलायझेशन असेल, बाकीच्या गोष्टी असेल, तर आपण त्यावर तंतोतंत लक्ष देणार. म्हणजे दररोजचं आपलं अपडेट असणार आहे की आपल्या प्रभागामध्ये काय चाललं आहे, प्रभागामध्ये जे काही रुग्ण आहे, त्यांचे आजार आहे, त्यासाठी आपण एक पर्टिक्युलर टीम पण त्या ठिकाणी तयार करणार आहे की ती पर्टिक्युलर 10-20 जणांची जी टीम असणार आहे ती घरोघर जाऊन विचारणार, जे काही पेशंट्स असणार, जे काही यादी आपल्याकडं त्या रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्याकडं येणार, तर आपण आपल्या टीमला सांगून त्यांचा अपडेट घेणार की त्यांनी गेले होते का, त्यांना बरं लागतंय का, किंवा त्यांना अजून काही सेवा त्या ठिकाणी पाहिजे का, आणि ते उपलब्ध करून देण्याचं 100% आपण त्या ठिकाणी काम करणार. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे, तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे. काय सांगाल तुम्ही? काँग्रेसने दिलेली जबाबदारी पेलवताना तुम्हाला खूप आता मैदानात उतरून कसरत करावी लागणार आहे, तुम्हाला आता धावावं लागणार आहे, पण तुम्ही सध्या हॉस्पिटलमध्ये आहात. काँग्रेसने ही जबाबदारी दिली आहे, कसं बघताय? खरं तर मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे धन्यवाद करेल की माझ्या कामाची पावती, आपण सगळ्यांना माहिती आहे मी माझं काम अतिशय चांगलं आहे आणि माझ्या कामाची पावती म्हणून हे तिकीट मला या ठिकाणी आदरणीय खासदार डॉक्टर कल्याणकाळे साहेब असतील किंवा आमचे जे काही नेते मंडळ असतील, MM शेख साहेब असतील, फारुकी दादा असतील, किंवा जे काही आमची वरिष्ठ नेते मंडळी या ठिकाणी असतील, तर या सर्व जणांनी मिळून मला हे तिकीट दिलं. मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि मला माहिती आहे की आज समाजाला, देशाला, आपल्या औरंगाबादला आज काँग्रेसची गरज आहे आणि काँग्रेस हा जनसामान्याचा पक्ष म्हणून सुरुवातीपासून उभा राहिलेला आहे. हां, आज जातीवाद या सगळ्या काही गोष्टी, काही पक्ष आलेत की ज्यांनी मतविभाजनी या सगळे प्रकार या ठिकाणी ठेवले, परंतु मी स्वतः ॲडमिट होण्याच्या अगोदर ज्यावेळेस प्रभागामध्ये फिरले आणि आता माझ्या टीमकडनं मला जे अपडेट येतं आहे, तर 9 नंबर प्रभागामध्ये मला असं वाटतं 1 नंबरला काँग्रेस असणार आहे. कारण की तिथली जी दलित आणि मुस्लिम जी आमचे बंधू भगिनी आहेत हे कट्टर काँग्रेसी विचाराचे आहेत आणि ते काँग्रेसवर प्रेम करतात, ते दिसून येतं आहे. आणि मला असं वाटतं की पक्षांनी जो माझ्यावर भार टाकलेला आहे, जी जबाबदारी दिलेली आहे ती विचार करून दिली आणि निश्चितपणे आपण त्या ठिकाणी विजयी होणार आहेत आणि मी याबद्दल पक्षाचे आपल्या मीडियाच्या माध्यमातून मनापासून आभार मानते. प्रभाग 9ची जनता तुम्हाला सध्या बघतीये, जनतेला काय आव्हान कराल तुम्ही? मी प्रभाग क्रमांक 9च्या सर्व जनतेला, माझ्या बंधू भगिनींना, माझ्या वरिष्ठ मायबापांना मी एवढीच विनंती करेल. मी एक सर्वसाधारण कुटुंबातली व्यक्ती आहे. अतिशय संघर्षातून आपलं नेतृत्व या ठिकाणी आपण बनवलं आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादाने बनवलं. आपण मला एक संधी द्या तुमच्या प्रभागाची, तुमची सेवा करण्याची. निश्चितपणे आरोग्य असतील, शिक्षण असतील, बेरोजगारी असेल, पाण्याची टंचाई असेल किंवा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, वार्डातली ड्रेनेज असेल, रोड असेल, ह्या सगळ्या प्रश्नांना आपण निश्चितपणे आपण हे प्रश्न सोडवणार आणि एक मायक्रो सिटी ज्याला म्हणतात, स्मार्ट सिटी ज्याला म्हणतात ना, त्या पद्धतीने आपण एक स्मार्ट प्रभाग मी त्या ठिकाणी तयार करण्याचं काम करेल. तर आपल्यासोबत होत्या प्रभाग 9च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार दीपाली मिसाळ. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नवीन शोमध्ये. मी अनवर अलमनूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.